गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण क्लास 10चं प्रॉब्लेम सेट चॅप्टर 2 प्रॉब्लेम सेट 2 मधलं 10 नंबरचं एक्झाम्पल बघून आलो. मी हे गणित जर का तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो, माझी भाषा जर का तुम्हाला समजली तर माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. थोडंसं समजून घ्यायला कठीण आहे. ज्यांचे फॉर्म्युले पार्ट आहेत, कन्सेप्ट पार्ट आहेत, त्यांना लवकर समजेल. इनक्रीज युअर कॉन्सन्ट्रेशन अँड ऑब्झर्व. Find the quadratic equation such that its roots are square of sum of roots. Find the quadratic equation. Its roots are square of sum of roots and square of difference of roots. Square of sum means alpha plus beta square, and square of difference alpha minus beta square. Of the equation 2x square plus 2 in bracket p plus q into x plus p square plus q square. ज्या आपल्याला काय काढायचं, फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर. कोणते रूट्स आहेत त्याचे? अल्फा प्लस बीटा, सम ऑफ रूट्स, सॉरी उलट वाचून लावलो मी, स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स, स्क्वेअर ऑफ अल्फा प्लस बीटा चा स्क्वेअर आणि स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट्स. मग सुरुवातीला सगळ्यात पहिलं काम करायचे, 2x स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट p प्लस q इंटू x कंपेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. We get a is equal to x square चा कोएफिशिएंट 2, b is equal to what is b? x चा कोएफिशिएंट ऑफ x कोणता आहे? 2 इन ब्रॅकेट p plus q, c कॉन्स्टंट टर्म. मग आपल्याला हे काढण्यासाठी, अल्फा प्लस समोर जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय माहीत पाहिजे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू सम ऑफ रूट्सचा काय फॉर्म्युला आहे? मायनस बी अपॉन ए, मायनस ॲज इट इज 2 इन ब्रॅकेट पी प्लस क्यू, व्हॉट इज ए? 2. मग काय आलं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट p प्लस क्यू. नंतर ऑल्सो अल्फा बीटा इज इक्वल टू c अपॉन ए. अल्फा प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू c अपॉन ए, कॉन्स्टंट टर्म अपॉन कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. वी गेट व्हॉट इज c? p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर अपॉन a मीन्स 2. याच्यात दोन किमती आल्या, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आता पहिली कोणती आली? अल्फा प्लस बीटा. ही वापरल्याशिवाय आपल्याला समोर जाता येणार नाही. मग आता काय करायचंय, नाउ वी हॅव टू फाइंड द quadratic equation whose roots are, पहिला रूट कोणता आहे हा? whose roots are alpha plus beta bracket square and alpha minus beta bracket square. आपल्याला we have to find the quadratic equation. आपला प्रश्न आहे आता इथून सुरू झाला. ही माहिती जी दिलेली होती ती लिहिली. आता आपण आपल्या डायरेक्शनला चाललो, उत्तराच्या डायरेक्शनला जाणार आहे, की जिथे आपल्याला ॲक्च्युअली काय करायचं आहे. इथे सगळेजण कोणीही इथपर्यंत लिहून सहज 1 मार्क सहज मिळवू शकतात. वी हॅव टू फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अँड अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स अल्फा आणि बीटा असतात ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं असतं? एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. मग आपल्याला काय करायचं, या दोघांची सम काढायची आणि नंतर प्रोडक्ट्स काढायचे. फर्स्ट
we find sum of roots say s. याला काय म्हणतो मी, सम ऑफ रूट्सला s. देअरफॉर सम ऑफ रूट्स इज इक्वल टू s इज इक्वल टू, आता सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मग देअरफॉर s इज इक्वल टू, याचं एक्सपान्शन करू, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. इथे एखाद्याने इकडे तिकडे लिहिलं तरीही चालेल, मी या साईडला लिहितो. याचं एक्सपान्शन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. लाईक टर्म्स, अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर, याचा कोइफिशियंट आहे 1, याचा कोइफिशियंट आहे 1. 2 अल्फा स्क्वेअर, बीटा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 2 बीटा स्क्वेअर, आणि ही जी आहे 2 अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा वी गेट कॅन्सल. मग काय आलं, 2 इन ब्रॅकेट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर एस. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपल्याला याची किंमत दिलेल्या माहितीच्या सहाय्याने काढायची. वी गेट सम इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट, पहा मी काय करून आलो, डायरेक्ट करून आलो, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरला. कसा फॉर्म्युला वापरला, एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये मजा आहे. आता जर का तुम्ही याचं एक्सपान्शन केलं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचं, तर काय येईल, याचं एक्सपान्शन येईल अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. हा आणि हा कॅन्सल. आपल्याजवळ होता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आपला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर जसाच्या तसा. म्हणजे हे म्हणजे काय, हे म्हणजेच काय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. नंतर वी गेट 2 इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा काय मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 2 अल्फा बीटा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. इज इक्वल टू, मी अतिशय महत्त्वाची एक पायरी आहे, निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह साईन मी जर का इथे फक्त स्क्वेअर दिला असता असा, तर हा पी प्लस क्यूचा झाला असता. निगेटिव्ह साईनसुद्धा पाहिजे मला, कारण अल्फा प्लस बीटाची किंमत काय, निगेटिव्ह मायनस पी प्लस क्यू. म्हणून मी जो ब्रॅकेट दिला तो चेंज केला. ठीक आहे, 2 इन ब्रॅकेट निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर 2 2 कॅन्सल, इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. याचं एक्सपान्शन करू, पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस, या मायनस साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, 2 इन ब्रॅकेट, हा याच्यासोबत कॅन्सल, इथे साईन द्यायचं राहिलं माझं, मायनस प्लस होतं मायनस झालं, हा पण कॅन्सल, कोण राहिला 2pq. वी गेट 4pq मीन्स s, ज्याला आपण सम ऑफ रूट म्हणजे काय आला, हा 4 प्लस क्यू. आपल्याला आत्तापर्यंत जो पार्ट होता त्यातला पहिला पार्ट मिळाला. आपल्याला सम माहीत झालं. मी या ठिकाणी हे पुसणार आहे म्हणून मी इथे लिहून ठेवतो s इज इक्वल टू 4pq. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला जे काढायचं होतं त्यातला सम ऑफ रूट्स इंटू एक्स. आता आपल्याला काढायचं आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स. आता आपल्याला काय काढायचं आहे, प्रोडक्ट ऑफ रूट्स. प्रोडक्ट ऑफ रूट्स मीन्स अल्फा इंटू बीटा. परंतु आपले रूट्स कोणते आहेत, आपल्याला जे रूट्स काढायचे ते आपले हे आहेत. मग नाऊ वी फाइंड प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू पी. मग पी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इंटू, सॉरी आपलं रूट्स कोणते आहेत, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर
इथे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, नाव हा इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, म्हणून काय करतो, अल्फा प्लस बीटा, अल्फा मायनस बीटा हा स्क्वेअर इकडे देतो, वी गेट. मग किंवा अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे, दुसऱ्या मेथडने जाण्याचा प्रयत्न करू आपण. अल्फा प्लस बीटा किती, व्हॉट इज अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा मायनस पी प्लस क्यू, मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू अल्फा मायनस बीटा. नाउ देअर इज वन फॉर्म्युला, रिलेशन बिटवीन अल्फा मायनस बीटा अँड अल्फा प्लस बीटा. काय रिलेशन आहे, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. याचं एक्सपान्शन केलं तर अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. याचं हे सोडवल्याच्या नंतर हे जर का येत असेल तर आपल्या बरोबर आहे. याचं एक्सपान्शन अल्फा स्क्वेअर लाईक टर्म आहेत. पहा काय रिलेशन आलं, अतिशय महत्त्वाचं, हे पाठ पाहिजे आपल्याला. कमी कालावधीत पेपर सोडवायचा असेल तर अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. मग याची अल्फा मायनस बीटाची किंमत ही टाकून देऊ आपण. काय येईल इथे, कारण आपल्याजवळ अल्फा मायनस बीटा नाही आहे, आपल्याजवळ आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा, याचाच उपयोग करून आपल्याला सोडवायचं. बघू समोरचं. देन इथे पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा प्लस बीटा, व्हॉट इज अल्फा प्लस बीटा, मायनस पी प्लस क्यू मायनस 4 इंटू अल्फा बीटा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. 2 1 जार 2, 2 2 जार 4. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, काय येईल मग, पी स्क्वेअर 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस इथे किती आला, हा आला 2, या 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, मायनस 2 स्क्वेअर मायनस 2 क्यू स्क्वेअर, वी गेट पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. काय येईल इथे, हा पी स्क्वेअरमधून 2 पी स्क्वेअर गेला, मायनस पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू, क्यू स्क्वेअरमधून 2 क्यू स्क्वेअर गेला, मायनस क्यू स्क्वेअर. आता याच्यानंतरची मी जी पायरी लिहून राहिलो ती सुद्धा फार महत्त्वाची, टेकिंग आउट मायनस साईन कॉमन. मायनस साईन कॉमन घ्यायची आणि ती जर का इथे ठेवली तर इथे या दोघांमध्ये इंटूचं रिलेशन आहे तेच चेंज होऊन जाईल, म्हणून ती मायनस साईन उचलायची आणि याच्यासमोर आणून टाकायची. मायनस ब्रॅकेटमध्ये लिहू पी स्क्वेअर, तिघांच्याही साईन बदलून जातील, मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. काय आलं इथे, पी याचं निगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह केलं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, व्हॉट इज दिस, हा एक्सपान्शन आहे, पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस, हे जसंच्या तसंच ठेवतो, इथे लिहितो पी प्लस क्यू, हां दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी मायनस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर, वी गेट, याचं काय येईल, प्रोडक्ट इज इक्वल टू, काय एक्सपान्शन येईल त्याचं, पी प्लस क्यू पी मायनस क्यू मायनस इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता सम माहीत झाला, सम माहीत झाला, इथे प्रोडक्ट माहीत झाला, इथे हा काय, मग देअरफोर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, therefore the required quadratic equation is
एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू 0. सम ऑफ रूट्स, मी ते शॉर्टमधलं याला सम म्हटलं होतं, याला प्रोडक्ट म्हटलं होतं. मग एक्स स्क्वेअर मायनस व्हॉट इज एस 4pq इंटू एक्स प्लस पी काय आला, इथे ही साईन मायनस आहे, मग इथे येईल मायनस इन ब्रॅकेट हा स्क्वेअर जो आहे हा पाहून घ्या, हा याचा स्क्वेअर आहे. सॉरी इथे थोडंसं कन्फ्युजन झालं, हे असं येईल. या मायनसचा स्क्वेअर हा नाही आहे, या फक्त या दोन टर्मचा हा स्क्वेअर आहे. मग इथे देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4qx प्लस इंटू मायनस मायनस, दिस इज अवर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर का समजलं असेल, एकदा दोनदा प्रॉपर व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही, त्यातला एक एक पार्ट पाहायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, बंद करायचा आहे आणि तेवढा पार्ट लिहायचा आहे. जर का समजलं असेल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.